हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्ही यापूर्वी जे काही सांगितलं होतं, की 7 तारखेला हां, उघडीप भेटणार. हां. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालच उघडीप भेटली आणि काही मग भागातनी चांगलंच. एकदम मोजके थेंब पडत होते काही भागातनीच. सूर्यदर्शन झालं असेल ना आज? हो, आज सूर्यदर्शन झालेलं आहे आणि वातावरण क्लिअर आहे. बरं. तर शेतकऱ्याला म्हणा काय करा आज 8, 9, 10, 11 हो, विदर्भासाठी ना 11 तारखेपर्यंत तुमच्या वाशिम, अकोला, अमरावती, हां, हिंगोली, हां, वाशिम, अमरावती, बुलढाणा हो. ह्या 4 दिवसामध्ये फवारण्या करून घ्या म्हणा. 4 दिवसामध्ये. पुन्हा 12ला पुन्हा पाऊस येणार आहे पुन्हा. 12 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे. हां, मग 12 ते 20 तारखेपर्यंत पाऊस आहे मग. 20 तारखेपर्यंत, 20 सप्टेंबरपर्यंत समजा. हो. मग सर ते पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे? मग ते 12 आता ना सध्या ना तुम्हाला सांगतो आजपासून ना उत्तर हं. महाराष्ट्रात देखील सूर्यदर्शन होणार आहे. हां, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, हो, नाशिक जिल्हा, मुंबई, हो. इगतपुरी, हां, अहिल्यानगर सगळीकडे आज सूर्यदर्शन होणार आहे. हां, पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे, हां. की त्याच्या तिकडे उत्तर महाराष्ट्राच्या विरुद्ध इकडे दक्षिण महाराष्ट्र समजा. हो, बरोबर आहे. तिकडे 11 तारखेला मात्र इकडे पाऊस पडणार आहे. मग 11 उत्तर तारखेला. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे लक्षात घ्या, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे हं. 13 तारखेपासून सूर्यदर्शन. हां. तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये 11 तारखेपासून पाऊस सुरू होईल. मग हो. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा, हां. धाराशिव जिल्हा, हं, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, हं, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ ह्या हं. पट्ट्यामध्ये 11 तारखेपासून पाऊस सुरू होईल. 11 तारखेपासून. हो. हां, हां. हं. आता सर तुम्हाला तर माहीतच आहे, की आता शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीस आलेले आहे. म्हणजे 10 दिवसात, कोणाचे 15 दिवसात, कोणाचे 7-8 दिवसात येते. तर आता ना हे ना 20 तारखेपर्यंत पाऊस चालूच राहणार आहे. हो का? मग आता हा परतीचा पाऊस राहणार की परतीचा मान्सूनचा पाऊस? पाऊस 14 ते 20 राहणार आहे ही. 14 ते 20. हो. मग परतीचा पाऊस तर जोरदार राहणार का समजा यावर्षी आता? जोरदार परत पाणी सोडावं लागणार तळ्याचं. हो का? मग शेतकऱ्यांनी आता समजा शेतकऱ्यांची जी सोयाबीन काढणीस आहे, हो. तर त्यांनी आत्ता काढायला पाहिजे का थोडं मग थांबायला पाहिजे? का नंतर आता उघडीप हे भेटणार? ना 20 तारखेपर्यंत ना नाही जमत कारण की पाऊसच खूप पडणार आहे. हो का? मग 20 तारखेच्या नंतर उघडीप राहणार का समजा? पुन्हा ते 25-26 आपण सांगितलेलं ते पाऊस आहेच ना पुन्हा. हो का? मग या महिन्यातनी समजा शेतकऱ्यांना मोजकी उघडीप भेटणार फक्त. हो. समजा शेतीची कामे करते परंतु सोयाबीन वगैरे काही काढता येणार नाही. हं. मग कसं काढावं लागेल सगळ्याला एक आयडिया सांगतो बघा. हो. हां. म्हणजे मी प्रॅक्टिकल शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहे. बरोबर आहे. दुपारपर्यंत जे मजूर आहेत त्यांना म्हणायचं कापा म्हणायचं. हां, हां. दुपारा लगेच 1-1.5 घंट्यात ऊस लावायचं आणि लगेच झाकून ठेवायचं. संध्याकाळच्याला पाऊस येणार. असं हां. करावं लागतं मग. बरोबर आहे, बरोबर आहे. आलं समजा ते लक्षात? हो, ते जे समोरचा पाऊस राहणार ते समजा 4च्या नंतर राहणार, दुपारनंतर. हो, संध्याकाळच्या हो, त्या हां, हां. तसे मग प्लॅनिंग करायची. सकाळपासून सकाळी 6ला जाऊन 11-12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत काढायला लावायचं. हो. 1 बरोबर. घंटा ऊन भेटलं, हो. लगेच उचलायचं वळे लावायची. हां, हां. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. मग सर आता हे जे तुम्ही सांगितलं, की 11 ते 20 कोणत्या-कोणत्या जिल्ह्यांना राहणार त्याबद्दल एक सविस्तर अपडेट द्या सर शेतकऱ्यांना. अ, आता तुम्हाला सांगतो हॅलो. हां. बोला ना सर. आता नाही संपूर्ण राज्यात आपण सांगितले ना 14 ते 20 पाऊस पडणार आहे. हो, पण जिल्हे जर सांगितले शेतकऱ्यांना कळते, की सगळ्यांना बाबा सांगतो. कोणते. आधी सुरुवातीला काय सांगतो, की हो. कसा येणार आणि कसं जाणार आहे. हो, हो. बरोबर आहे. अ, आता उत्तर महाराष्ट्र घेऊ कारण की खूप पावसानं हे झालेत लोक शेतकरी परेशान हो, झालेत. हो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, इगतपुरी, मुंबई, हो, अहिल्यानगर, जळगाव ह्या हो. पट्ट्यामध्ये ना आजपासून सूर्यदर्शन होणार आहे चांगलं. आजपासून. तर त्यांना 13 तारखेपर्यंत सूर्यदर्शन म्हणजे 8, 9, 10, 11, 12, हां, 13 6 दिवस त्यांना. हां, हां. तर त्या द्राक्ष शेतकऱ्यांनी ते औषध मारायला चान्स आहे त्यांचं ते काय करायचं ते करतात खताचं नियोजन. हो, हो. आणि त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हां. इतके दिवस ऊन सापडणार नाही. तर मग दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड हो. जिल्हा, हं. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, हां. परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा. हो. इकडं ना 11 तारखेपासूनच पाऊस सुरू होणार आहे ह्या पट्ट्यात. 11 तारखेपासून. मग ह्यांना कधी सूर्यदर्शन भेटणार फक्त 10 तारखेपर्यंत. किती? हो. 8, 9, 10 3च दिवस 3 ह्या दिवस. जिल्ह्यांना. बरोबर. हो. हो. मग जास्त पाऊस मग काय होणार यांना जरा जास्त मग झुकतं माप राहणार म्हणजे 11 ते
एकूण एकच असते निसर्गाचं 11 ते 20 हां, हां. इकडल्या जिल्ह्याला. हां. आणि जसं आता उशिरापर्यंत नंदुरबार जिल्ह्याला झालंय ना तिकडल्या तसं. हो, हो. आता बरोबर. राहिला प्रश्न आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. हो. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम हं, हं. इथं काय होणार आहे 11 तारखेलाच पाऊस सुरू होईल तिथं. हां. म्हणजे 4 दिवस सूर्यदर्शन भेटणार आहे. 4 दिवस. हो. मग इकडे बुलढाणा, जळगाव, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर हं. यांना यांना 13 तारखेपर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे. 13 तारखेपर्यंत. हो. हां, हां. आणि सांगली, सातारा त्यांना देखील 12 तारखेपर्यंत. सांगली, सातारा, पुणे, हो. मुंबई हं. ह्या पट्ट्या कोकण पट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला. हां, हां, हां. हो. 12 तारखेपर्यंतच. 12 तारखेपर्यंत. हं. आणि सर काही शेतकऱ्यांच्या अशा सुद्धा कमेंट येत आहे, की काही भाग सुटलेले आहेत समजा काही शेतकऱ्यांच्या पावसामुळे. आता ते एक सांगतो. हां. सगळ्यात महत्वाचं ना अहिल्यानगर आहे. हो. अहिल्यानगरमध्ये तुम्हाला सांगतो एक बेलपिंपळगाव एक आहे, टाकळी, ढोकेश्वर, श्रीरामपूर, राहता, शनी-शिंगणापूर, नेवासा, हां. इथं उमापूर, हो. अं, इकडं लाडजवळगाव मग हे पट्टा आहे बघा बराच. म्हणजे ते ना असा पट्टे एक सुटल्या तिथं फक्त कापसाला जसं पाहिजे पिकाला तसा पाऊस पडलेला आहे. तर हां. त्यांना एक सांगितलंय की तुम्हाला हे पाऊस पडणार आहे. पण तरी देखील मी काय करणार आहे, आज जमलं तर उद्या जाणार आहे तिथं. हो का? ते वरुण यंत्राचा प्रयोग करणार आहेत आम्ही तिथं. हां, 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 हां. ते मिठाचा प्रयोग करणार आहे. हो का? हो. ते मग तर सर मग प्रयोग कसा काय मला करायचा? जर वेळ वेळ भेटला तर मी जाणार आहे. त्यांना म्हटलं ते जर प्रयोग केल्याच्या नंतर काय होतंय माहिती आहे का? हां, हां. पाऊस मात्र 72 तासात त्या एरियामध्ये येतेच. 72 तासामध्ये? हो. पण एक विशेष आहे मात्र आम्ही करीत होतो पहिले लहानपणी बरं का 2006 पासून ते 12 पर्यंत करायचो. हो का? पण काय झालं की आम्हाला इतका पाऊस पडायला की आमची रानं चिबडायला. मग लोक बरोबर. म्हणले ना करूच नका म्हणले. बरोबर आहे. तेव्हापासून मग आमच्या इथं ना रानं चिबडायले दरवर्षी. हो कापसं का? चांगली येईल तर हां, हां, काहीतरी हां. आम्हाला पाऊस बरोबर यायलाय. आहे. हो. समजा ज्या भागात पाऊस नाही पडत आहे त्यांनी करायला पाहिजे मग ते. हां, मिठाचं. मग काय होते तिथलं वातावरण तयार होते. हो, बरोबर आहे. सोपं आहे. हं. तुम्ही 8वी-9वीला एक विज्ञानामध्ये बघितलं असेल सांद्री भवन माहिती आहे का तुम्हाला? नाही राहिलं सर. मिठाची वाफ मिठाची वाफ ढगाला लागली की सांद्री भवन होते. सांद्री भवन म्हणजे त्याचं पावसात रूपांतर होते, थेंबात रूपांतर होते. हो का? त्याला सांद्री भवन म्हणते. हां, हे हां. म्हणजे 8वी-9वीला आपण शिकलेलो आहे. हो, हो. बरोबर आहे. तसं एक आणखीन एक उदाहरण सांगतो. हां. मुंबईला गेलते का कधी? नाही सर. मुंबईला गेल्याच्या नंतर काय होतं समुद्रावर असं आभाळ येते हां, आणि हां. समुद्राचं पाणी कसं आहे? हां. खारट. हो. त्या खाऱ्या पाण्याची लगेच ऊन पडलं की वाफ तयार होते. वरून ढग गेला की ती हां. ही वाफ लगेच ढगाला लागते. लगेच मुंबईला लगेच 10-10 मिनिटाला पाऊस पडतो आणि हे त्याचं कारण आहे सगळ्यात हो, महत्वाचं. हो. ते मात्र नक्की आहे सर. हां. मग त्याच्यावर मला लय रिसर्च आहे पण मी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही. हे ₹150 पाऊस पडतोय समजा. हो का? हां. पहिले करीत होतो लहानपणी आम्ही. हो माझ्याकडे ना. आणखीन फोटो आहेत पेपरला बातम्या पडलेल्या पावसाच्या हां, लाईव्ह. हां, हां. विज्ञानाचा पहिल्यापासून नाद होता त्याच्यामुळे पहिलं अ, बरोबर. याचा म्हणजे हस्तकला चित्रकलेचा शिक्षक होतो बरं का मी. हो का? आणि खेळाचा शिक्षक असताना पण मला जास्त विज्ञानाचा नाद. तर मग कधी पण आम्ही काय करायचं तास सुद्धा घेताना आमचा 10वी 9वी-10वीला ना हां. मी इतिहास, भूगोल, विज्ञान शिकवायचो सगळ्या विद्यार्थ्यांना. हो का? हां. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे इंटरेस्ट होता. हो, हो. बरोबर आहे ना. हं. तर ओके, ओके. पण मी धन्यवाद ह्या सर. गोष्टी सांगत नसतो मी कुठं होतं. आणखीन सुद्धा माझी ऑर्डर आहे माझी शाळेवर जिल्हा हो का? परिषदला. हां, 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 हां. ₹8,000 भेटतात. त्याला सोडून दे. हो का? सांगतो बरोबर ना. आहे. हो. 20 एकरमध्ये तुम्हाला सांगतो आता हं. 16 एकर सोयाबीन आणि 4 एकर कापूस आहे. हां, हां. कापूस होईल 50 क्विंटल बापरे! आणि त्या 16 एकरमध्ये सोयाबीन होईल 200 क्विंटल. 200 क्विंटल? हो आणि 50 क्विंटल कापूस. हो का? 250 क्विंटल हे माल होते, 250 क्विंटल हरभरा होते. हो. 500 क्विंटल माल होते. 4,000 आणि विकला 20 लाख होईल. 2 गडी येतं. 2 गाड्यांचे 3 लाख ते जाते तिथं. हो. राहते 17. हो. खर्च जाते 3. हां. घरचं ट्रॅक्टर असल्यामुळे एवढा खर्च नाही. 16 राहिले. हां. 14 राहिले. 14 म्हणून आणखीन 1,000 1 लाख गेले. हो, हो. 13 लाख उरतेत. बरोबर आहे. 13 लाखाला 12 महिन्यानं भागा. काय महिना पडते मला सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे. ₹1,25,000 महिना. हो. मग काय करायचं? नाही, मग नाही. बरोबर आहे शिक्षकाचा ना. किती पडतंय? शिक्षकाला काय 50,000 ते 60,000 लयच लय. हो. मग जास्तीत जास्त. स्वतः महागात आहे पुन्हा. बरोबर आहे.
बरोबर आहे की नाही? स्वतः हो. मालक आहे पुन्हा विषय. बरोबर आहे. हो. तर ओके, ओके. धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना आणि आम्हाला एक महत्त्वाची आणि डिटेलमध्ये अपडेट दिल्याबद्दल.